या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. महाराष्ट्र निर्मितीमध्ये या लढ्याला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं गीत सुद्धा लिहिलं गेलं ते म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे स्फूर्ती गीत जे लिहिलं त्याचे लेखक होते राजा बडे. संगीत दिलं होतं श्रीनिवासजी खळे आणि स्वरबद्ध केलेलं आहे ते लोकनायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे. हे स्फूर्ती देणारं महाराष्ट्र गीत महाराष्ट्र शासनाने सुद्धा या गीताला 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीताचा दर्जा दिलेला आहे आणि हे स्फूर्ती गीत प्रत्येक ध्वजारोहणावेळी सुद्धा राष्ट्रगीतासोबतच महाराष्ट्र गीत सुद्धा म्हटलं जातं. सन्माननीय राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिलेली आहे आणि या परेडचे परेड कमांडर श्री पांडुरंगजी दलाई, राखीव पोलीस निरीक्षक हे प्रमुख अतिथी यांना रिपोर्टिंग करण्यासाठी मंचाकडे आगमन होत आहे. जय श्रीमान. श्रीमान परेड पर एक परेड कमांडर
एक सेकंड इन कमांड, 5 प्लेटून कमांडर, 5 प्लेटून हजर है। विमान परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है। प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड यांना रिपोर्टिंग करून परेड निरीक्षणासाठी घेऊन जातात ते परेड कमांडर श्री पांडुरंग दलाई, राखीव पोलीस निरीक्षक हे प्रमुख अतिथी यांना परेड निरीक्षणासाठी घेऊन जात आहेत। आज 1 मे महाराष्ट्र दिन, हा महाराष्ट्र दिनाची परंपरा आपण कायम राखत मोठ्या उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे। नांदो सुखात गरीब अमीर एक मतांनी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकलान माझी वसुदे, देवरची असा दे, असा समतेचा संदेश देणारे आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे महाराष्ट्र। अध्यात्मासोबतच स्वच्छता शिक्षणाला महत्त्व देणारे आमचे संत गाडगे बाबा म्हणजे महाराष्ट्र। फक्त अध्यात्मच नाही तर स्वतः कुठल्याही कार्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे ही संकल्पना घेऊन त्या काळी परिस्थितीवरती मात करत जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांनाया यमुनेचे पाणी पाजा, जय जय महाराष्ट्र माझा। भीतीना म्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, निराच्या दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तप्त राखितो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे देशाचं प्रेरणा आणि स्फूर्ती देणारं महाराष्ट्र गीत म्हणत आम्ही सर्व संकटांना, सर्व कठीण परिस्थितींवरती मात करत एकमतेने सोबत राहणारे आम्ही महाराष्ट्रीयन आणि अशाच महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आज आपण संपन्न करत आहोत। आज प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा बीड जिल्ह्यातील उपस्थित सर्व नागरिक, राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व मान्यवर, जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी अंमलदार यांच्या सर्वांच्या समवेत संपन्न होणारा हा आजचा हा जिल्हा प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा आपल्या सर्वांच्या समोर संपन्न होतोय। विमान परेड मार्च करने की अनुमति प्रदान करें। या पूर्ण परेडचे परेड कमांडर श्री पांडुरंगजी दलाई यांनी आताच प्रमुख अतिथी यांना मानवंदना देऊन परेड निरीक्षण करून पुन्हा एकदा प्रमुख अतिथी यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे। तर परेड कमांडर हे आपल्या परेडच्या जागी जात आहेत। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपन्न होणारा ध्वजारोहण सोहळ्याचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड हे आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहेत। आज महाराष्ट्र राज्य स्थापन दिनाच्या अर्थात आपल्या या मराठी भाषिक राज्याच्या 65व्या वर्धापन दिन सोबतच आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे। आज या ठिकाणी जमलेल्या सर्वांना
मी या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी जमलेले स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि बीडचे नागरिक तसेच पत्रकार बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्या या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्या सर्व हुतात्म्याचे स्मरण करण्याचा हाच दिवस आहे. त्यांच्या प्राणाचे बलिदान देऊन त्यांनी राज्याच्या निर्मितीसाठी सर्वोच्च योगदान दिले. त्या सर्व हुतात्म्यांना मी आज या दिनी नमन करतो. महाराष्ट्र राज्य स्थापन होण्यापूर्वीपासूनच आपले राज्य हे पुरोगामी राज्य अशी ओळख आणि राज्य स्थापन झाल्यानंतर त्यात उत्तरोत्तर प्रगती झाली आहे. या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. राज्याने सर्वोच्च क्षेत्रात आपल्या देशाला दिशा दाखवण्याचे काम केले आहे आणि हीच परंपरा या पुढील काळात आपण कायम ठेवण्याचा संकल्प या मंगल दिनी घेऊया. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होत आहे. सर्वोच्च क्षेत्रात योगदान देणाऱ्या कामगारांना देखील आज मी विशेष शुभेच्छा देतो. त्यांचेही अभिनंदन या प्रसंगी करतो. बंधू आणि भगिनींनो, सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. काही भागात मतदान यापूर्वीच पार पडले आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य अर्थात लोकशाही आणि याचा मूळ आधार म्हणजे मतदार आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार संविधानानं दिला आहे. हा अधिकार आपण आपले कर्तव्य म्हणून पार पाडले पाहिजे. येणाऱ्या 13 तारखेला प्रत्येक मतदाराने आपले हे कर्तव्य पार पाडावे आणि लोकशाही मजबूत करावी असे आवाहन या प्रसंगी मी करतो. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर सुरू होते ते परेड संचलन. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपन्न होणारा हा प्रशासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमातील अनोखा असा सर्वांचा उत्साहाचा भाग म्हणजे परेड संचलन या ठिकाणी संपन्न होतं. या परेड संचलनाचे पूर्ण परेडचे परेड कमांडर नेतृत्व करतायत ते श्री पांडुरंग दलाई, राखीव पोलीस निरीक्षक बीड, आणि त्यांच्या समवेत सेकंड इन परेड कमांडर आहेत ते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ढाकणे, ज्यांना की नुकतंच उत्कृष्ट कामगिरीनिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह जाहीर झालेले आहे. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे हे सेकंड परेड इन कमांड म्हणून काम पाहत आहेत. प्रमुख अतिथी आणि यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येतोय तो पहिला पोलीस प्लाटून. या पोलीस प्लाटूनचे नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री चव्हाण, तर त्यांना साथ देत आहेत सुपर नंबरी म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री शेख.
मंचासमोर राष्ट्रीय ध्वजाला आणि प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर आलाय तो पोलीस पुरुष प्लाटून. यानंतर येतोय तो पोलीस विभागात काम करणाऱ्या आमच्या महिला भगिनींचा प्लाटून आणि या प्लाटूनचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक श्री शिंगणे आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राठोड. पोलीस दलासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारं होमगार्ड प्लाटून सुद्धा या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येते आणि पुरुष होमगार्ड प्लाटूनचे नेतृत्व करतायत श्री घोलप, तर सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत श्री वाघमारे. या पुरुष प्लाटून सोबतच आमचा महिला होमगार्ड भगिनींचा प्लाटून सुद्धा मंचासमोर येतोय आणि या प्लाटूनचं नेतृत्व करतायत महिला होमगार्ड श्रीमती गलांडे, तर सुपर नंबरी म्हणून त्यांना सहकार्य करत आहेत त्या महिला होमगार्ड श्रीमती चांदणे. आणि ही संपूर्ण परेड ज्या बँडच्या तालावरती एक ठोक्यावरती एक सोबत चालणारी परेड म्हणजे ते बँड पथक, बीड जिल्हा पोलीस दलाचं हे बँड पथक आणि त्याचं नेतृत्व करतायत पोलीस हवालदार राहुल गायकवाड आणि सुपर नंबरी म्हणून काम पाहत आहेत पोलीस हवालदार पंकज तिगळे. तसंच बीड शहरातील बीड नगर परिषदची अग्निशमन विभागाची गाडी सुद्धा प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येत आहे. या अग्निशमन विभागासोबतच या ठिकाणी परेड संचलन संपन्न होत आहे आणि आजचा प्रशासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न होत असताना उपस्थित